मला नेहमी प्रश्न पडे की या मंडळींची आदराची स्थानं तरी कोणती. गावात एखादा पंडित आला की त्याला पडीक बनून उडव. बाजारात जाऊन पैशाचा लिंबू आणायला सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जायला आणि मागेल लिंबू. कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतुशेठ, सरकशीत काय हो, पूर्वी एक प्रोफेसर छत्रे होते. कुणी नवं दुकान काढलं की दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागून ठेव म्हणाव्यात, हा आशीर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी पहिले देव जाणे. त्यातील निम्म्याहून अधिक मंडळी ही मनी ऑर्डरवर जगतात आणि मग त्यातलेच पैसे वाचून दावे लावतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहेत, नाळलीची बन आहेत, पोपळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण या उदात्ततेला हे दारिद्र्य एक विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं ते एक भ्याड विनोदाचं अभेद्य कवच. कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठने आपलं भाष्य सुरू केलं. अहो कसला गांधी, जगभर हिंडला पण रत्नागिरीत फारसा नाही आला. पक्का तो त्यास नेमके ठाऊक इथं त्याच्या पंचाचे कौतुक नाही की दांडीचे नाही. अहो इथे आम्ही सगळेच पंचवाले आणि त्याच्याही पेक्षा उघडे. आणि सुताबितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू भट जन्मभर जाणव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा, रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही त्यात. आणि तिसरे शस्त्र म्हणजे उपासाचे. अहो इथे निम्मे कोकणी उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्या उपाशी माणसाचं कौतुक हमाच कसले हो. नाही, माणूस मोठा असेल हो, पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करावी ती कुठल्या खात्यावर. आणि स्वराज्याचं म्हणाल तर त्याचा संबंध गांधीशी नाही, टिळकाशी नाही आणि सावरकराशी नाही. मग स्वराज्य काय आकाशातून पडलं? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा हो. पण इंग्रज गेला तो कंटाळून. हा लुटण्यासारखं शिल्लकच काय राहिलं होतं इथे. धंदा बुडीत खाती जायला निघाला, फुंकले नाही दिवाळ. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंकावून किरण. अहो हे सगळं चक्रनियमीक्रमणे होत असतं हो. सत्ता इंग्रजाची नाही, सत्ता नेहरूची नाही, सत्ता जनतेची नाही, सत्ता कोणाची नाही. सत्ता आहे ती फक्त विश्वेश्वराची हो. मग तुमचा हा विश्वेश्वर इंग्रजांच्या ताब्यात कसा काय गेला? अहो खोळे की काय तुम्ही? विश्वेश्वर घट्ट आहे राजविड्यावर. हा एक खेळ करून दाखवला त्यांनी. 150 वर्ष गुलामीचा कसला आलाय हो खेळ? अहो 150 वर्ष तुमची. ब्रह्मदेवाच्या रिस्तवाचा काटा सेकंदान देखील हलत नाही 1000 वर्षावर आणल्याशिवाय. कोकणातल्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भोवती माडाच्या त्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात थकलेली सुकलेली ही तोंड हे तत्वज्ञान सांगायला लागली की काळीज हादरतं. अहो समाजवान कसला? समाजवानाच्या नुसत्या गप्पा आहेत हो, गप्पा. एक आंब्याचं पान देखील नसतं दुसऱ्यासारखं. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडण निराळ. मग सगळ्यांची नशिबे सारखी होतील कशी? घटकांबर धाना आला तुमचा समाजवाद. तो आमचा रत्नागिरीचा गाव गांधी चिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली आणि गेली पांडुगुरुवाच्या परसातून. म्हणून काय त्या छोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय? आणि हात नाही म्हणून कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. ह्या तुमच्या राज्यात छोटा पांडू कसणार काय, खाणार काय आणि कसा? तो तसाच राहायचा हो. अहो स्वराज्य आले म्हणून हरिसाठाचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गोड बोलायचा धोंड आत गेला नाही. अहो हे डाव उजवं राहायचं तो समाजात. अहो रामराज्यात देखील मारुतीचे शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीच नाही जोडलं. तो नरच राहिला आणि हा वानरच. अशा वेळी अंतुशेठच्या जिभेवर जणू सरस्वतीच नाचते. बरोबर आहे, उगीच बरोबर आहे असं बोलू नका त्या शामराव मुरकुट्यासारखं. नाही, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान खरे पण शिक्षणाने थोर आहात हो. अंतुशेठच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो, तिथे कुठेतरी काहीतरी जळत असतं.